सातारा जिल्ह्यातील सालोशी हे मधाचे दुसरे गाव. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील दुसरे मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सालोशी येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न झाले. या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागात स्वयंरोजगार वाढीला चालना देणे तसेच यातून युवकांनी आपल्या पायावर उभे राहावे हा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमास शेतकरी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास किसनवीर महाविद्यालय वाई येथील प्राध्यापक राहुल तायडे आणि साताराचे समन्वयक अभिजित पठारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मधपेटी व्यवस्थापन, राणी माशी संवर्धन, रोग नियंत्रण, मध संकलन व प्रक्रिया या बाबतीमध्ये माहिती दिली. यावेळी मंडळाचे मध निरीक्षक SN खंदारे, PP बडदे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमास किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदवी रिसर्च सेंटरचे डायरेक्टर विश्वास देशपांडे यांनीही युवकांना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सालोशी गावातील शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण देणारे प्राध्यापक राहुल तायडे यांनी अतिशय सुंदर असे व अभिजित पठारे यांनीही मार्गदर्शन केले. हे दोघेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ते 10 दिवसाची माशी ज्यावेळेस तयार होती तर त्यांच्या डोक्यामध्ये काय का ग्रंथी तयार होती किंवा आपण त्याला काय म्हणतो की आळीला रॉयल जेली तयार होती, जो पांढऱ्या कलरचा पदार्थ असतो. तो कशासाठी उपयोगाला असतो तर ज्या काही नवीन आळ्या आहेत त्यावेळेस अंड्यातनं बाहेर येतात त्यावेळेस त्यांना खायला घालण्यासाठी त्या काय मधाचा जे पोळा आहे तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा आहेत. त्या कुठल्या आहेत त्या पुढे मी तुम्हाला सांगेन. पण मधुमक्षिका पालन म्हणजे काय तर ह्या मधमाशा ज्या आहेत. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके, कराड.